नाशिक महानगरपालिकेचे निवृत्त अभियंता तथा महाराष्ट्र ऑफिसर फोरमचे नाशिक जिल्हा अध्यक्ष उद्धवराव कांगोडे यांची राज्य सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती केली आहे। पुढील 5 वर्षांसाठी ही नियुक्ती राहणार असून गांगुर्डे यांच्या नियुक्तीचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे। अभियंता उद्धवराव कांगोडे हे शासनाच्या पोलीस शांतता समिती, पोलीस मित्र दक्षता समिती, महिला आणि बालक वयोवृद्ध सुरक्षा आणि अनेक महत्त्वाच्या शासकीय समित्यांचे ते आमंत्रित सदस्य आहेत। याचबरोबर सामाजिक क्षेत्रात उद्धवराव कांगोडे यांचं मोठं योगदान राहिलंय। समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांचे कार्य सर्वश्रुत आहे। राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक न्याय, सलोखा राखणे यासाठी अहोरात्र कार्यरत राहणारे उद्धवराव कांगोडे सर्वांनाच निकटचे वाटतात। युद्धजन्य परिस्थिती असो अथवा भूकंप, चक्रीवादळ, पूरपरिस्थिती अशा वेळी धावून जात सर्वस्व अर्पण करणारा कांगोडे यांच्यासारखा बांधिलकी जपणारा कार्यकर्ता वेगळाच म्हणावा लागेल। नाशिक जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे ते संचालक असून मिशन एम्पॉवरमेंट, बाणाई यासारख्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांचे ते पदाधिकारी आहेत। विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून उद्धवराव कांगोडे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे। या पार्श्वभूमीवर नगरसेवक भगवान दोंदे यांच्यासह मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।